तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की तुमचे जे काही पीक विम्याचे पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये इथे जमा झालेले आहे. यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे. आता 2023 ते 26 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना बरेच जिल्ह्यांमध्ये वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे. या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा झालेला आहे. याचप्रमाणे तुम्हाला त्याचं लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांना काय हेक्टरी प्रमाणे पीक विमा इथं आलेला आहे, तर किती रुपये जमा झालेले आहे. तर ते आपण हे पाहण्याआधी सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया. मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू झालेली आहे. सर्वप्रथम तुमचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे. तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा 2026. टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला येईल प्रधानमंत्री पीक विमा योजना. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर आता बरेच दिवसांपासून बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा इथं रखडलेला आहे. अशी शेतकऱ्यांनी 14447 म्हणजे 14447 तर या हेल्पलाईन नंबरला तक्रार करून तुम्हाला राहिलेला जो काही पीक विमा आहे ते इथं मिळवता येणार आहे. त्याचप्रमाणे पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज देऊन सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. तर आता वेबसाईटवरती पण इथं आलेलो आहोत. तर आता ही जी वेबसाईट आहे ही पीक विम्याची वेबसाईट आहे. तर आता थोडं झूम करून घेऊ आपण. तर आता आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कशावरती? पहिल्याच ऑप्शनवरती. यामध्ये दाखवेल आपल्याला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दाखवेल लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर. तर आता यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही. पहिल्या जी की ग्रीन कलरमध्ये दिसत आहे आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आता क्लिक केल्याच्या नंतर आता जे काही शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर आहे ते आपल्याला मोबाईल नंबर इथं टाकावा लागणार आहे. काय? मोबाईल नंबर. तर आता आपला जिकडे जो काही मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाका आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे. तर आता यामध्ये मी माझा जो काही कॅप्चा आहे तिथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा तुम्ही इथून रिप्लेस देखील करू शकता. ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला पाहायचं आहे त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर इथं आपण जे आहे इथं कॅपिटल्समुळे जसंच्या तसा कॅप्चा जे आपण इथं एंटर करून घेऊया. तर कॅप्चा आपण इथं एंटर केलेला आहे. त्यानंतर मी माझा जो काही मोबाईल नंबर आहे इथं एंटर करून घेतो. तर मी माझा मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे. यानंतर मी रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करणार आहे. तर इथं कॅप्चा आपला घेतलेला नाही. कॅप्चा आपल्याला पुन्हा टाकावं लागणार आहे. इथं हे जे कॅप्चा आहे ते कधी कधी घेत नाही, बरेच वेळा प्रॉब्लेम देते. तर हे जो कॅप्चा आहे तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. कॅप्चा जर घेत नसेल तर रिफ्रेश करून पुन्हा तुम्हाला हा जो कॅप्चा आहे इथं टाकायचा आहे. तर इथं आपण कॅप्चा पुन्हा टाकत आहे इथं. त्यानंतर इथं आपल्याला रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल एक OTP तुमच्या मोबाईलवरती सेंड झालेला आहे. इथं जे काही टायमर इथं आलेला आहे, जे काही टाइम कमी होत आहे. जर OTP आलेला नसेल तर रिसेंट OTP करू शकता. OTP आपल्याला आलेला आहे तर OTP आपण इथून कॉपी करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं डायरेक्ट OTP आपण पेस्ट करणार आहोत. पेस्ट केल्याच्या नंतर आता थोडी इन्फॉर्मेशन इथं आपण प्रायव्हसीसाठी जे काही दर्ज केलेली आहे. तर इथं क्लिक केल्याच्या नंतर थोडं झूम इन करून घेऊया. तर इथं आपल्याला टोटल क्लेम आता यामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इयर. तर आता यामध्ये आपल्याला जो काही पीक विमा पाहायचा आहे यामध्ये खरीपचा पाहायचा आहे की रब्बीचा हे तुमच्यावर डिपेंड करेल. तर आता यामध्ये आपल्याला खरीपचा पाहिजे असेल तर खरीपचा, रब्बीचा पाहिजे असेल तर रब्बीचा. तर पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला चेक करता येणार आहे कधीपासूनचा 2018, 19, 20, 21, 22, 23, 24, 25चा. तर आता डेमोसाठी आपल्याला 2023चा सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही 2023 सिलेक्ट करायचं आहे. तर इथं जो काही जे काही खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर इथं टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता हा जो पैसा आहे खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर यावरती मी क्लिक करणार आहे. जसं मी इथं खरीपच्या जागी रब्बीच्या जागी खरीप सिलेक्ट करल तर इथं जे काही याचा जर यांनी पीक विमा काढलेला असेल आणि पीक विमा भरलेला असेल तर हे त्यांच्या खात्यामध्ये अमाऊंट इथं दाखवेल. तर हे कधी कधी लोडिंग घेते इथं. तर हे तुम्ही अशा पद्धतीने इथं चेक करा की तुमच्या खात्यामध्ये टोटल क्लेमच्या पेडच्या जागी काय दिसत आहे. तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की जर तुम्हाला पीक विमा अधिक आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या पीक विमा कंपनीला जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. त्यासाठी तुम्हाला बँकेचं पासबुक, आधार कार्ड, 7/12/8 आणि पीक विमा फॉर्म भरलेल्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा की आम्हाला 2024चा असेल, 22चा असेल, 23चा असेल की हा जो पीक विमा आहे ते आम्हाला मिळालेला नाही. तर तुम्ही याचा लेखी अर्ज तुम्हाला इथं द्यायचा आहे. तर बरेच शेतकरी बांधवांना पीक विमा अधिक मिळालेला नाही. यामध्ये बरेच वेळा इथं अडचण जात आहे. शेतकरी बांधवांना पीक विमा इथं आलेला नाही. तर इथून तुम्ही चेक करून घ्या जे की तुम्हाला इथं इयर आणि जे की हंगाम आहे ती इथं सिलेक्ट करता येणार आहे.
तर इथून तुम्ही जे काही चेक करून घ्यायचं आहे की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झाला का. 2024चा चेक करायचं असेल तर 2024 मध्ये इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे की पैसे तर आलेले आहेत. तर रब्बीचं जर सिलेक्ट कराल तर रब्बीचा अधिक जमा व्हायचा राहिलेला आहे. म्हणजे जो काही तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला ते तुम्हाला इथं दाखवेल. तर इथं तुम्हाला इयर सिलेक्ट करता येणार आहे. 2023 सिलेक्ट केलं तर इथं खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट केलं तर हे जे पैसे आहेत ज्यांनी पीक विमा काढलेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांना दाखवेल की पीक विमा खात्यामध्ये तर आलेला आहे. तर आता तुमचं काय दाखवते कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला कधीचा पीक विमा आलेला नाही ते कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लेखी अर्ज कशा पद्धतीने ते द्यायचा आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी की तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे. तक्रार केल्याच्या नंतर 72 ते 48 तासाच्या तुम्हाला पीक विमा इथं मिळून जाईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.